बरोबर जनता राहणार. आजवर का म्हणजे 2014 साली पूर्ण भाजपचं राज्य आलं, कुठे देशात आलं आणि महाराष्ट्र. पण नैमुंबईत राज्य कोणाचं आलं? आपलं आलं. आता तर आम्ही भाजपमध्येच जात होता. म्हणजे देशात पण राज्य आपलं, राज्यात पण आपलं आणि नैमुंबईत पण आपलं. फार म्हणजे दिवस कसे म्हणजे धोक्याचे, सतर्क राहण्याचे. आणि म्हणून सगळ्यांनी आपल्या भवितव्याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. मग अशी दशरथ भाऊनी धरणाचा उल्लेख केला. आता बारवी धरणाचं पाणी होतं. बारवी धरणाच्या उंची वाढवली म्हणून नवी मुंबई महापालिकेमध्ये बारवी धरणं प्रकल्प असते. आपलीच लोक आहे, त्यांना परमनंट केल्याचा आम्हाला आनंद आहे. अरे पण परमनंट केले ते लोक लागली, परंतु बारवी धरणातलं 35 MLD पाणी गेली 6 वर्ष आपल्या शहराला मिळत नाही. अरविंद शिंदेना बोलले, रे अरविंद शिंदे ओव्हरफ्लो झाले म्हणून पाणी देता तुम्ही, पण ओव्हरफ्लो नसतं झालं पाणी देणार पण तुम्ही. देर इज डेफिशिट ऑफ वॉटर, पाण्याची कमतरता आहे. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री कॅबिनेटमध्ये मी माननीय मुख्यमंत्री म्हटलं इथं पूर चालू वगैरे, पण आमच्या नवी मुंबईच्या लोकांना पाणी मिळत नाही. म्हटलं आमच्या लोकांनी महापालिकेमध्ये बारवी धरणातल्या लोकांना नोकऱ्या दिल्या. मुख्यमंत्री बोलले की आपण त्यांची बैठक होणार आहे. आता नवी मुंबईच्या साधारणपणे या कालखंडामध्ये जे पाणी संपणार असं वाटलं होतं ना, त्याच्या दुपटीने पाणी संपलं. आता हे बारवी मोरबे धरणाचं पाणी फार दिवस टिकणार नाही. दशरथ बाबूला ना काय मग डोक्यावर हंडा येईल काय कराय ना. तर त्याकरता मी स्वतः एकूण पोशीर धरण आहे कर्जत तालुक्यामध्ये, किती 1000 MLD त्याला टोटल पाणी आहे. त्याच्यात 500 MLD पाणी आपल्या शहराकरता 4000 कोटी 4 वर्षामध्ये ठरवलं. म्हणजे 500 म्हणजे आपलं मोरबे 450 MLD आहे. हा 500 MLD पाणी आपल्या शहराकरता राखून ठेवण्यात आलेलं आहे. राहिलेला 500 पनवेल, अंबरनाथ, बदलापूर या सगळं दिलं. म्हणजे नवी मुंबईच्या जनतेच्या करता 2050 पर्यंतची तरतूद आपण करून ठेवलेली आहे. 2050. आता नवी मुंबईमध्ये काही गावामध्ये पोरी या लोक नाही मागत, का देत नाही? पाणी नाही म्हणून. हा IAS IPS रिटायर्ड झाले का नवी मुंबई? पाम बीच रोडला बिल्डिंग आहेत ना आपल्या. परंतु मी तुम्हाला सांगतो, या मूर्ख लोकांनी जो FSI वाढवलाय ना, त्या FSIचा पूर्ण वापर केला तर या वाशीच्या सेक्टर 19 बिल्डिंग बघता ना, एकावर एक 3 माणसाची रचना लागतील. तिथं गाड्या जाऊ शकत नाहीत. मी बोलतो खरं पटतं तुम्हाला का? खरं म्हणजे मुंबईमध्ये एक FSI पॉइंट वाढला तरी लोक त्रस्त व्हायची, कारण त्या लोकांचं शहरावर यांना वाटेल ते करा, पैसा आमच्याकडे आला पाहिजे आणि आमची जिंदगी आमची अशी म्हणजे काय कुठला दानशूर काय दयावान पिक्चर दयावान ना, दयावान सारखी झाली. अरे दयावाना तुम्ही भविष्यकाळ कसा जाणार याची विचार करा ना पहिल्यांदा. आडवे तेवढे अशा प्रकारची उड्या मारून त्याच्यातून मार्ग निघत नाही. आणि मी तुम्हाला आज लिहून घ्या, जर का जो FSI जो UDने जर सँक्शन केलाय ना, तो पूर्ण वापरला गेला तर या शहराची वाट लागून जाणार आहे. आज तरी नवी मुंबईमध्ये पाणी काही ठिकाणी फक्त साचतं नवी मुंबईत, कारण तशा प्रकारची रचना पण नाल्यांची केलेली आहे. नवी मुंबईच्या रस्त्याची अशी रचना केलेली आहे. परंतु भविष्यकाळाची आणि या नालायक लोकांच्या आता जर ही महापालिका सत्ता गेली ना, तर समजा वाटवलं झालं समजा शहरात. मी विश्वासाने बोलतो, माझा मनात कोणाविषयी द्वेष नाही आणि गणेश नाईक सुखी आहे. जे अधिकारी मनी लॉन्ड्रिंग मध्ये काम करतात ना, अशा अधिकारी माझे मित्र आहेत. जो पैसा माझी झोप पडली तो पैसा मला नकोय. ITचे लोक येतील, लुटारू येतील, ED येईल, CBIची, कोणाला पाहिजे? अरे सुखाची झोप मिळते, तो पैसा ढीक लावून ठेवायचा काय गरज त्या पैशाची? आणि म्हणून मी सांगतो, माझा हात साफ आहे, मन पण साफ आहे. आणि मला ज्याला पाहिजे त्याला सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात.
भविष्य काळामध्ये सुद्धा कसली कमतरता पडणार नाही. आज दशरथ भगत यांच्या नेतृत्वाखाली ह्या त्यांच्या कुटुंबाने आणि त्यांच्यानंतर त्यांच्या सर्व सहकार्याने हा जो उपक्रम केला याचं अनुकरण म्हणजे माझ्या वाढदिवसात त्या निमित्तानं नको, खरं म्हणजे पुढच्या वर्षी मोदी साहेबांच्या वाढदिवसात निमित्तानं आपल्या नवी मुंबईतल्या प्रत्येक वॉर्डमध्ये अशा प्रकारची सत्ता करा. नवी जनतेची काय कामं सेवक करायची बाकी करणार नाही. आता 6 तारखेला ठाण्यात जनता दरबार आहे. कुठे? ठाण्यामध्ये गडकरी रंगायत दिनेश 6 तारखेला. आणि मी तुम्हाला सांगतो की मी ज्यावेळेस जनतेला शेवटचा मी उठताना कोणी शिल्लक आहे का हा प्रश्न विचारतो तुम्ही. एकही माणूस त्या ठिकाणी दुःखी राहता का? बाब अशी आहे की तुम्ही जर आपल्या कुटुंबातल्या घटक म्हणून तो त्याला समजतात. तुम्ही कुठेतरी महिला आली की आपली बहीण आहे, आपल्या बहिणीची जर अशी समस्या निर्माण झाली तर आपण काय करू शकतो, किती तडफडतो आपण. तशा धारणेतून आपण तिच्यासाठी आपण प्रयत्न केले तर तिला निश्चित आणि 100% कामं नाही झाली तर तुमची तडफड असली काम करण्याची ती बघून सुद्धा न काम झालेला माणूस तुमच्याविषयी सुप्त होतो. त्याने प्रयत्नाची पराकाष्ठा केली. आणि मी तुम्हाला सांगतो 80% कामं जनता दरबाराच्या मुले आपोआपच होतात. राहिल्यावर 20% कायदेशीर वाढे असतात ते राहतात. मी तुम्हाला एकच सांगतो की माणूस मुक्ती मोक्षासाठी तडफडत असतो.